अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मनोज जरांगेंकडून स्पष्ट. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीनं करा. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. जरांगेंची मागणी. आझाद मैदानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला महागात पडेल. जरांगेंचा सरकारला इशारा. मरेपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. जरांगेंचं वक्तव्य. आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी जात पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस दिली आहे. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करा. पोलिसांनी जरांगेंना दिलेल्या नोटीसीत उल्लेख आहे. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. काल दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवा आणि रस्ते मोकळे करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सुरू. उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांच्या निवासस्थानी बैठक. आजच्या बैठकीत अंतिम मसुदा आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर चर्चा होणार असल्याची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा GR काढण्याच्या तयारीत. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा विखे पाटील यांच्या भेटीला. मनोज कुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांच्या भेटीला महत्त्व. न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लंघन करत कायदा हातात घेतल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल. आतापर्यंत 5 ते 6 गुन्हे मराठा आंदोलकांवर दाखल. वाहतुकीस अडथळा, सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, मारहाण या प्रकरणी गुन्हे दाखल. मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल. जुहू पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा पहिला गुन्हा नोंदवला गेला. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग. मराठा आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे आता रद्द होणार आहेत. आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. यावेळी जरांगेंना भेटायला आलेल्या दिव्यांग कार्यकर्त्याला अश्रू अनावर. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवीन मसुदा काय असेल तो आल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपली भूमिका स्पष्ट करेल. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा 4था दिवस. नागपूरच्या संविधान चौकात उपोषण सुरू. सरकारकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हायकोर्टाच्या आदेशाचे बॅनर. मुंबई उच्च न्यायालयानं काल नोंदवलेल्या आदेशांसह बॅनर. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा बांधवांकडूनही सहकार्य. आंदोलनस्थळी नवा मंडप उभारला. 2,500 ते 3,000 लोक थांबू शकतील एवढा मोठा मंडप उभारण्यात आलाय. सीएसएमडी परिसरात आंदोलकांची गर्दी कायम. कोर्टाच्या निर्देशानंतरही सीएसएमडी परिसरात गर्दी कायम. सीएसएमडी स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. रेल्वे पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाची एक टीम स्थानकात तैनात. मंत्रालय परिसरातील परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम. न्यायालयाच्या निर्णयानंतर परिस्थिती पूर्वपदावर. आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून एक गोदाम तयार करण्यात आले. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ, जेवण, फळांची आणि अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून गोदाम उभारण्यात आले. मुंबईतून आंदोलकांच्या गाड्या काढण्यास सुरुवात. आझाद मैदान सीएसएमटी इथल्या गाड्या काढण्यास सुरुवात. कोर्टाच्या निर्देशानंतर वाहतूक पोलिसांकडून कारवाई. मुंबईतले रस्ते कोर्टाच्या निर्देशानंतर मोकळे करण्यास मराठा बांधवांचं सहकार्य. हुतात्मा चौकातून पुढे जाणारा रस्ता आंदोलकांकडून मोकळा करण्यात आलाय. शिवाय पार्किंगमधल्या अनेक गाड्या वाशी आणि वाडीबंदर या ठिकाणी मार्गस्थ करण्यात आल्या. ठाणे टोलनाका इथं पोलिसांची नाकाबंदी. कालप्रमाणेच आजही पोलीस मराठा आंदोलकांच्या गाड्यांची चौकशी करतायत. चौकशी केल्यानंतरच मुंबईमध्ये प्रवेश दिला जातो. आझाद मैदान परिसरात यांत्रिक पद्धतीनं स्वच्छता. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सखोल स्वच्छतेसाठी कामगारांची मदत घेतली जाते. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हायकोर्टाच्या आदेशाचे बॅनर. या बॅनरवर मुंबई हायकोर्टानं दिलेले आदेश नमूद करण्यात आले. सीएसएमटी परिसरातले रस्ते मोकळे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहनं काढण्यास सुरुवात. मालेगावातून एक ट्रक किराणा मुंबईला रवाना. मराठा बांधवांसह सगळ्या धर्मियांकडून मदतीचा ओघ. आंदोलकांना महाराष्ट्र उपाशी राहू देणार नाही. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका.
नांदेडच्या नायगाव शहरात मराठा समाजाच्या मागणीसाठी बंद पाळायला सुरुवात. या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होत मराठा बांधवांनी हिंगोली परभणी महामार्ग रोखलाय. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा यावेळी मराठा समाजानं दिलाय. मुंबईतील मराठा आंदोलकांना राज्यभरातून जेवणाची रसद. नवी मुंबईमध्ये भाकरी, पोळी, मसाले, कांदा, बटाटा, पाणी पोहोचलंय. मात्र या खाद्यपदार्थांचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे आणखी मदत पाठवू नका, मराठा समन्वयकांनी हे आवाहन केलंय. एक छोटासा ब्रेक घेतोय. महत्त्वाच्या बातम्या पाहून झाल्यानंतर पाहत रहा एबीपी माझा.